मी 11वी 8 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझे नाव नूतन चौधरी आहे. मी 11वी 8 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझे नाव हीना देशमुख आहे. मी 11वी 8 मध्ये शिकणारी मुलगी आहे. सध्याची समस्या पाणी बचाव जीवन बचाव. पाण्याची टंचाई. अनेक ग्रामीण आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. भूगर्भातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. दुसरं प्रदूषण. नद्या, तलाव, विहिरी आणि पाण्याचे स्रोत औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यामुळे दूषित होत आहेत. तिसरं अविचारी वापर. शेती, उद्योग आणि घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. चौथा वनतोड व हवामान बदल. जंगलाची नासधूस आणि हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारणे. अतिरेक पाण्याचा वापर. शेती, उद्योग आणि घरगुती वावरात पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. नळे खुले ठेवणे, अनावश्यक धुलाई, वाया घालवलेले पाणी ही मोठी समस्या आहे. दुसरा भूगर्भातील पाण्याचे अतिवापर. शेतीसाठी आणि शहरांमध्ये विहिरी, बोरचे पाणी काढले जाते. त्यामुळे जमिनीखालील पाणी साठा सतत कमी होत आहे. तिसरा वनतोड. झाडे नसल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि पाणी साठवण्यासाठी नैसर्गिक प्रक्रिया बाधित होते. चौथा हवामान बदल. जागतिक तापमान वाढल्यामुळे पाऊस नियमित होत आहे. काही भागात पूर तर काही भागात दुष्काळ निर्माण होतो. पाचवा पाण्याचे प्रदूषण. कारखान्यातील सांडपाणी, प्लास्टिक आणि रासायनिक कचरा नद्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी कमी होत आहे. पाण्याची टंचाईचे परिणाम. मानव जातीवर परिणाम. पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होते. स्वच्छ पाण्याअभावी लोकांना आजार होतात. तसेच ती कॉलरा, अतिसार इत्यादी. अनेक भागात लोकांना पाणी मिळवण्यासाठी लांब अंतर चालावे लागतात. शेतीवर परिणाम. पावसाअभावी आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने पिके नष्ट होतात. शेतकऱ्यांचा अभावी आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. पाणी व वनस्पतीवर परिणाम. पाण्याअभावी प्राणी मरतात आणि वनस्पती कोमेजतात. त्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडते. पर्यावरणीय परिणाम. तलाव, नद्या आणि जलाशय कोरडे पडतात. मातीची धूप, दुष्काळ आणि हवामानातील बदल वाढतात. निष्कर्ष. पाण्याची टंचाई तर ती मानवजाती. निष्कर्ष. पाण्याची टंचाई ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही, तर ती मानवजातीच्या अस्तित्वाशी निगडीत संकट आहे. म्हणूनच आजच आपण पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन केल्यास उद्याचे जीवन वाचू शकेल. जल बचाव, जीवन बचाव. धन्यवाद.